नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. येस, आय होप यू रिमेंबर मी. आय एम प्रोफेसर गिरीश कुकरेजा ऑन ॲग्रीट्यूब. राईट, परत एकदा तुमचं ॲग्रीट्यूबमध्ये स्वागत आहे. आपण मागचे काही दिवसांपासून सोबत आहोत आणि आपण बघतोय की हाऊ दीज मायक्रो ऑर्गॅनिझम्स दे आर इम्पॉर्टंट. तुम्हाला आठवते आपण डायव्हर्सिटी पाहिली, आपण सेलचा स्ट्रक्चर पाहिला, बॅक्टेरियल सेल काय करू शकते, काय काय नाही करू शकत, हे सगळं आपण पाहिलं. सो वी आर विथ द कोर्स ऑफ ॲग्रिकल्चरल मायक्रोबायोलॉजी. विसरत तर नाही ना मला? नो, आय होप सो. सो वी आर इन द कोर्स ऑफ दिस ॲग्रिकल्चर मायक्रोबायोलॉजी ऑफ MIBO 111. आणि आज आपण काय शिकणार आहोत तर बायो फर्टिलायझर्स. काहींना असं बायो म्हटलं की अगं बायो, तसं नाही ते. बट देन टुडे विल बी टॉकिंग अबाउट दीज बायो व्हॉट यू कॉल एज फर्टिलायझर्स, द डेफिनेशन अँड टाइप्स. अ व्हेरी short and a sweet introduction to this wonderful world which is actually going to change the entire scenario of agriculture. Rather it is already doing that. म्हणजे काय असं करणार आहे वगैरे काय असं काही लय भविष्याचं स्वप्न आहे असं नाही. ऑलरेडी आपण या क्षेत्रामध्ये खूप प्रगती केलेली आहे आणि अजून तुमच्यासारख्या ॲग्री मित्रांच्या मदतीने, मायक्रोबायोलॉजिस्टच्या मदतीने, बायोटेक्नॉलॉजिस्टच्या मदतीने आपण एक शाश्वत प्रगतीकडे जाणार आहोत. आणि ते मला वाटतं ह्यांच्याशिवाय शक्य नाही. कोणाशिवाय? तुमचे बायो फर्टिलायझर्स. सो टॉकिंग अबाउट दीज पर्टिक्युलर बायो फर्टिलायझर्स, तर लक्षात घ्या, फर्टिलायझर म्हणजे हे तर सगळ्यांना माहीत आहे. म्हणजे आपल्या मनात पण फर्टिलायझर म्हणजे काय आपण म्हणतो खत आहे ना, तर हे आपण म्हणतो नाही काय जैविक खते आहे ना. सो दीज पर्टिक्युलर बायो फर्टिलायझर्स दे आर नॉट ओनली गोइंग टू प्रोव्हाइड न्यूट्रिएंट्स टू द प्लांट्स बट आर लाईव्ह कल्चर्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. लक्षात घ्या, लाईव्ह आहेत, लाईव्ह. क्रिकेट मॅच लाईव्ह चालते तसं नाही, जिवंत आपण म्हणूयात. राईट, एक जिवंत सोल्युशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणजे प्रॉब्लेमचं सोल्युशन तसं नाही, तर एक सोल्युशन. सो अ सोल्युशन विच इज कंटेनिंग लाईव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम्स. म्हणजे हे लाईव्ह मायक्रो ऑर्गॅनिझमचं असलेलं सोल्युशन म्हणजे बायो फर्टिलायझर. म्हणजे एखादं खत घेतलं, तो ऑर्गॅनिक पद्धतीने बनवलेला असेल, त्याच्यामध्ये कार्बन असेल, नायट्रोजन असेल, फॉस्फरस असेल, सल्फर असेल, आणि तो मी सॉईलमध्ये टाकला, डिकम्पोजिशन करून टाकला, तर तो ऑर्गॅनिक असू शकतो बट इज नॉट अ बायो फर्टिलायझर. लक्षात घ्या, हा डिफरन्स लक्षात घ्या. बऱ्याच जणांना ते खूप कन्फ्युजन असतं की ऑर्गॅनिक मॅन्युअर आणि बायो फर्टिलायझर म्हणजे सेम. म्हणजे एखादे समजा वेस्ट कलेक्ट केलं ॲग्रिकल्चरचा आणि तो मी समजा डिकम्पोज केला आणि त्याच्यातून मी काही न्यूट्रिएंट्स असलेलं मटेरियल घेतलं आणि तो मी समजा सॉईलमध्ये टाकलं, तर ते म्हणजे बायो फर्टिलायझर? दॅट इज नॉट बायो फर्टिलायझर. बायो फर्टिलायझर तो ऑर्गॅनिक असेल. मी म्हटलं ना की काय म्हणतो त्याला आपण, ऑर्गॅनिक फार्मिंगचा एक पार्ट आहे बायो फर्टिलायझर. ऑर्गॅनिक मॅन्युअर एक आहे पण बायो फर्टिलायझर एक आहे. बायो फर्टिलायझर म्हणजे काय लक्षात ठेवायचं आहे मला, लाईव्ह मायक्रोबियल सप्लिमेंट्स. तर लाईव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम असलेलं सोल्युशन जेव्हा मी सॉईलमध्ये टाकतो त्याला मी काय म्हणतो, तुमचे बायो फर्टिलायझर्स. राईट, सो लाईव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम्स पॅकेज्ड विथ अ कॅरियर मटेरियल. राईट, असं काय आपण बॅक्टेरिया घेऊन असे हातात असं लावणार आहे का, पेंट आहे का ते? बट देन अ कॅरियर मटेरियलमध्ये टाकलेलं ते काही असेल आणि त्याच्यामध्ये सॉईलच्या फीडमध्ये तुम्ही टाकलं. कशासाठी? टू इम्प्रूव्ह द यील्ड. म्हणजे मेन एम लक्षात घ्या, एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहेच हे, रादर हा त्याचा ॲडेड बेनिफिट आहे. पण तुम्हाला माहीत आहे ॲज अ फार्मर किंवा ॲज अ ह्युमन आपण म्हणूयात की आपला मेन एम काय असतो की आपला जो यील्ड आहे, आपला जो प्रॉडक्ट आहे, आपलं जे प्रोडक्शन आहे ते वाढवलं पाहिजे. तर बायो फर्टिलायझर्स काय करतात, तुमच्या सॉईलची क्वालिटी पण मेंटेन ठेवतात है ना, त्याला डिग्रेड पण होऊ देत नाही आणि ते तुमची यील्ड पण वाढवतात. डबल धमाका. तर असे हे डबल धमाकावाले कोण आहेत, तुमचे बायो फर्टिलायझर्स. त्यांना आपण काय म्हणतो कधी कधी मायक्रोबियल इनॉक्युलंट. लक्षात घ्या, बायो फर्टिलायझर, मायक्रोबियल इनॉक्युलंट एक ही बात हो गई. म्हणजे तुम्ही असं नका समजू हे वेगळं ते वेगळं, दोनों एक ही आहे. सो इट इज मायक्रोबियल इनॉक्युलंट और बायो फर्टिलायझर, अलग अलग नेम. जसं तुम्हाला कसं असतं ते टोपण नाव, पप्या, चिमी, गोट्या, वॉटेवर, तो तसं याला पण आपण म्हणूयात की अनदर नेम विच इज देअर दॅट इज बायो इनॉक्युलेट. अजून एक नेम आहे PGPR. असं एक असतं ना तुमचं अजून एक नेम, बाबू शोना. तर तसं हे अजून एक नेम आहे ज्याला आपण काय म्हणतो, PGPR, प्लांट ग्रोथ प्रमोटिंग रायझोबॅक्टेरिया. सो दोज बॅक्टेरिया, नाव रायझोबॅक्टेरिया, रायझो रूट्स, बॅक्टेरिया शिकलो आपण डिटेलमध्ये, एवढं तासभराचं लेक्चर झालं ते. एनिवेज, सो दोज बॅक्टेरिया विच आर प्रेझेंट नियर दी रूट्स, सो विच आर प्रमोटिंग द ग्रोथ ऑफ द प्लांट, दे आर कॉल्ड एज PGPR, प्लांट ग्रोथ प्रमोटिंग रायझोबॅक्टेरिया. राईट, काय करतील, बरंच काय काय करतात.
मी खूप डिटेलमध्ये नाही जाणार कारण आपण इंडिव्हिज्युअल बायो फर्टिलायझर्स बघणार आहोत. बट बेसिकली ते काय करतील, न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी वाढवतील, सॉईलचं आपण म्हणूया टेक्स्चर किंवा सॉईलची क्वालिटी आणि ते सगळं मेंटेन करतील आणि मेन जो कंपोनंट आपण समजतो दॅट इज नायट्रोजन ते प्रोव्हाइड करणार आहेत. म्हणजे बरेचसे बायो फर्टिलायझर्स हे नायट्रोजनवर फोकस्ड आहेत. पण आपण बघू त्याला वेगवेगळे टाईप्स ऑफ व्हॉट यू कॉल एज बायो फर्टिलायझर. तर एक लक्षात आलं तुमच्या आज की बायो फर्टिलायझर आज म्हणजे काय तुम्हाला आधीच माहीत असेल, तुम्ही आधीच हुशार आहात, माझे ॲग्री मित्र काही असे नाही आहेत ना. सो बायो फर्टिलायझर पण आपण रिवाइज केलं. बायो फर्टिलायझर म्हणजे काय, दीज आर live microbial supplements or live microbial inoculants or they are PGPRs, plant growth promoting rhizobacteria, right? So these biofertilizers ची गरज का भासली आपल्याला केमिकल फर्टिलायझर होते की मतलब वेन वी स्टार्टेड विथ ग्रीन रेव्होल्यूशन आपण हे केमिकल फर्टिलायझर्स आणले, त्यांनी काय केलं, त्यांनी प्रोडक्शन वाढवलं बरं का. आय एम नॉट ब्लेमिंग ऑल केमिकल फर्टिलायझर्स, एव्हरीथिंग इज नॉट बॅड टोटली, एव्हरीथिंग इज नॉट गुड टोटली ॲट वेल, बट देन केमिकल फर्टिलायझर्सचे स्वतःचे काही इश्यूज होते. म्हणजे केमिकल फर्टिलायझर्सनी काय केलं, सॉईलची सॅलिनिटी वाढवली, ते पण थोडंसं आपल्याला ते व्यवस्थित वापरता आले नाही किंवा आपल्याला त्याचं मॅनेजमेंट जमलं नाही म्हणूयात किंवा असं काहीतरी झालं असेल. तर दीज पर्टिक्युलर फर्टिलायझर्स दे इम्प्रूव्ड व्हॉट कॉल एज दे वेर टॉक्सिक आपण म्हणूयात. त्यांनी काय केलं, दे रेज्ड द सॅलिनिटी ऑफ द सॉईल. त्यांनी सॉईलची फर्टिलिटी काय झाली, कमी, अतिवापरामुळे झाली असेल, बट फर्टिलिटी सॉईलची काय झाली, थोडा म्हणजे कमी झाली आहे ना. विल सी लाईक हाऊ. पोल्युशन झालं खूप सारं. आता आपण म्हणतो एवढे फर्टिलायझर्स वापरले, एवढे पेस्टिसाइड्स वापरले, ते पाण्यात गेले, मग आपल्या पोटात गेले, तर फूड चेन्स बिघडवल्या, तर ते डिकम्पोज होत नाही, ते तसेच राहिले, टॉक्सिक आहेत, तर पोल्युशन झालं आपण म्हणूयात सॉईलचं, वॉटरचं, त्याच्यामध्ये खूप सारं काय झालं, पोल्युशन. हार्मफुल इफेक्ट झाले ह्युमन्सवर. सरफेस रन ऑफमधून तुम्हाला म्हटलं ना ग्राउंड वॉटरमध्ये गेले, म्हणजे पार आता ग्राउंड वॉटर पार घाण झालं आहे, लक्षात घ्या तुम्ही. आता पाणी जे ओढून काढताय ते पण खराब झालं बिकॉज ऑफ दिस केमिकल फर्टिलायझर. सो ओव्हरऑल they created havoc by making the soil saline, by decreasing the fertility of the soil, by causing soil and water pollution, and सगळ्यात महत्त्वाचं causing harm to us. कसं असतं, जोपर्यंत आपल्याला फायदा नुकसान टार्गेट होत नाही ना तोपर्यंत आपण तेवढं मनावर घेत नाही. आपण पण हे बायो फर्टिलायझर एवढे आता का मनावर घेतलंय, कारण हे केमिकल फर्टिलायझर्स आता मला त्रास द्यायला लागले, म्हणजे आपल्याला, मी सगळ्यांना रिप्रेझेंट करतोय. तर असे हे तुमचे कोण आहेत केमिकल फर्टिलायझर्स, काय करतील, म्हणजे समजा हे बायो फर्टिलायझर्स तुम्हाला म्हटलं ना की मायक्रोरायझा आहेत, आपण सेपरेट बघणारच आहेत. म्हणजे फंजाय विच आर असोसिएटेड विथ द रूट्स ऑफ द प्लांट, त्यांना आपण काय म्हणतो, मायक्रोरायझा. तर ते मायक्रोरायझा पाण्याचं ॲब्झॉर्प्शन, न्यूट्रिएंटचं ॲब्झॉर्प्शन वाढवतील. इको फ्रेंडली आहेत, कॉस्ट इफेक्टिव्ह आहेत. हा बेसिक आपण म्हणूयात की नेचरला काहीच हार्म नाही. हे आपण पाहिलं ना, सॉईल सलाईन, वॉटर डिस्टर्ब करणार, पोल्युशन करणार, सॉईल पोल्युशन, वॉटर पोल्युशन, आपल्याला हार्म. हे बायो फर्टिलायझर बिचारे गरीब तसं काहीच करणार नाही. इको फ्रेंडली टोटल आणि कॉस्ट इफेक्टिव्ह आहेत, स्वस्त आहेत. तुम्हाला असं वाटत असेल की मायक्रो ऑर्गॅनिझम लई महाग आहेत, तर दे आर कॉस्ट इफेक्टिव्ह. You keep it in touch with some good people and some quality products, so they are cost effective. They prevent rot infections by pathogens. म्हणजे फर्टिलायझरनी फक्त न्यूट्रिएंटच प्रोव्हाइड करायचा असतो, पण हे तुमचे बायो फर्टिलायझर तुम्हाला म्हटलं ना, एक तीर से 10 निशान. म्हणजे हे काय करतील की तुमच्या प्लांट्सला इन्फेक्शन होणार नाही याची पण काळजी ते करतील. प्लांट ग्रोथ हॉर्मोन पण सिक्रेट करतील. तुम्हाला म्हटलं नॉट ओनली प्रोव्हाइडिंग न्यूट्रिएंट्स, तुमचा फर्टिलायझर न्यूट्रिएंट प्रोव्हाइड करेल, तो न्यूट्रिएंट बाहेरून काहीतरी सप्लाय करून प्लांटची ग्रोथ वाढवतो, पण हे जे बायो फर्टिलायझर्स आहेत हे प्लांट ग्रोथ हार्मोन पण प्रोड्यूस करते. लिविंग एन एंटिटी है ना यार. और ये क्या करेंगे की अलग अलग प्लांट ग्रोथ हार्मोन बनवतील, ऑक्सिन, सायटोकिनिन वगैरे, आणि मग त्याच्याने तुमच्या प्लांटची ग्रोथ इंटरनली पण वाढेल. मैं बोला ना, एक तीर से 10 शिकारे, म्हणजे हे तुमचे कोण आहेत, बायो फर्टिलायझर्स. सो मायक्रोब्स ओनली लाइव मायक्रोब्स दॅट कॅन फिक्स ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन अँड इन्क्रीज द स्टेबिलिटी ऑफ द प्लांट टुवर्ड्स डिफरंट एन्व्हायरमेंटल स्ट्रेसेस. आपण म्हणूयात ना, पीएच आहे, टेम्परेचर आहे, सॉल्ट आहे, वॉटर आहे. म्हणजे एखादा प्लांट टेम्परेचर कमी जास्त झाल्याने जर लवकर डिस्ट्रॉय होणार असेल, पीएच कमी जास्त झाल्याने, सॅलिनिटी कमी जास्त झाल्याने, तर ते ह्याच्यामध्ये होणार नाही जर त्याला बायो फर्टिलायझरची साथ असेल तर. आपण म्हणतो ना, आपल्याला पण लाईफमध्ये कधी कधी कोणाची साथ भेटली तर आपण सगळ्या वाईट परिस्थितींना सामोरे जाऊ शकतो.
मी तुमच्या सोबत आहे, लक्षात घ्या, ऑलवेज इन ऑल टाइम्स. एनिवेज, तर तसे प्लांटच्या सोबत हे कोण आहेत, बायो फर्टिलाइजर्स. तर प्लांट जेव्हा त्याची जब प्लांट अपनी जंग लड़ता है ना, किससे, टेम्परेचर से या सॉल्ट से या पीएच से या सैलिनिटी से, तो तब उनको कौन मदद करते हैं, आपके ये बायो फर्टिलाइजर. एक तीर 10 निशान, ये 2 निशान पूरा ना होगा. ये बैक्टीरिया एक तीर से 10 निशान, म्हणजे सॉइल सॅलिनिटी पण होऊ देणार नाही, पोल्युशन पण होऊ देणार नाही, ग्रोथ पण वाढवणार, ग्रोथ हॉर्मोन्स पण प्रोड्यूस करणार, देन स्टेबिलिटी पण प्लांटची वाढवणार. पण फक्त त्यासाठी मायक्रोब्स कसे पाहिजे, लाईव्ह. तुम्ही पण कसे पाहिजे, लाईव्ह, जिवंत पाहिजे ना माणूस, जिवंत. तसं बॅक्टेरिया पण कसं पाहिजे, जिवंत. तर असे हे तुमचे कोण आहेत, बायो फर्टिलायझर. वेगवेगळे टाईपचे आहेत. मतलब यू विल फाइंड नायट्रोजन फिक्सर हा मेजर आहे. म्हणजे बरेचसे जे बायो फर्टिलायझर आज मार्केटमध्ये आहेत ना, तर तुम्हाला सांगतो बेसिकली कशासाठी आहेत, तुमच्या फिक्सिंग ऑफ नायट्रोजन. कारण आपण समजतो की मेजर, आपण समजतो म्हणजे घरी पण गोष्ट येते की मेजर जो न्यूट्रिएंट प्लांटला पाहिजे तर तो म्हणजे कोण आहे, नायट्रोजन. तर हे नायट्रोजन जर फिक्स करत असतील, ॲटमॉस्फिअरमधला नायट्रोजन घ्या आणि सॉईलमध्ये टाका आणि मग ते प्लांट्स तिथून ॲब्झॉर्ब करतायत, तर ते बेसिक टाईप ऑफ बायो फर्टिलायझर आपण म्हणूयात की बेसिक मेन जे बायो फर्टिलायझर्स आहेत ना, तर ते कोण आहेत, तुमचे नायट्रोजन फिक्सर्स, राईट. अल्गल बायो फर्टिलायझर आहेत, काही काही अल्गी, दे ऑल्सो हेल्प इन द प्रोसेस, सो दे आर व्हॉट यू कॉल एज अल्गल बायो फर्टिलायझर्स. यू हॅव फॉस्फेट सोल्युबलायझर, म्हणजे हा एक कॅटेगरी आहे. म्हणजे फॉस्फेट आपल्याला माहिती आहे, म्हणजे नेचरमध्ये देर इज लॉट ऑफ फॉस्फेट, पण तो अवेलेबल नसतो. म्हणजे रॉक्समध्ये खूप सारा फॉस्फेट आहे, तुमच्या डेड रिमेन्समध्ये खूप सारा फॉस्फरस आहे, सेलला फॉस्फरस पण खूप गोष्टींसाठी लागतंय, पण तो अवेलेबल नाही आहे. मग त्याला अवेलेबल करून देणारे हे फर्टिलायझर्स म्हणजे दे आर कॉल्ड एज फॉस्फेट सोल्युबलायझर. हे जे लाईव्ह मायक्रोबियल प्रिपरेशन्स असतील हे काय करतील, तो जो इनसोल्युबल फॉर्म ऑफ फॉस्फरस आहे त्या इनसोल्युबल फॉर्म ऑफ फॉस्फरसला सोल्युबल फॉर्ममध्ये कन्वर्ट करतील. म्हणजे ॲब्झॉर्बेबल फॉर्म नव्हता आधीचा, पण आता या बॅक्टेरियामुळे काय होईल की तो जो फॉस्फरस आहे तो सोल्युबलाइज होईल आणि तो सोल्युशनमध्ये आल्यानंतर प्लांट्स त्याला प्रॉपरली काय करू शकतात, ॲब्झॉर्ब. तर ते फॉस्फेट सोल्युबलायझर हा एक मेजर क्लास ऑफ कोण आहे, तुमचे बायो फर्टिलायझर. बरेचसे स्पीशीज आहेत तुमचे की जे फॉस्फरस काय करतात, सोल्युबलाइज. तर हे हा एक सेपरेट क्लास ऑफ बायो फर्टिलायझर आहे, विच आर कॉल्ड एज काय, फॉस्फेट सोल्युबलायझर्स. देन यू हॅव सेल्युलोलायटिक अँड लिग्नोलायटिक. म्हणजे when you are growing plants in an area where there is lot of agricultural waste, आणि मग हा ॲग्रिकल्चर जो वेस्ट असतो, लीव्ज असतील, स्ट्रॉ असतील, स्टेम्स असतील, शाफ्ट्स असतील, तर दीज आर रिच इन दिस सेल्युलोज अँड दे आर रिच इन दिस लिग्नो सेल्युलोज ज्याला तुम्ही म्हणता, विच इज डिफिकल्ट टू डिग्रेड. बाकीचे ॲनिमल्स किंवा बाकीचे ऑर्गॅनिझम त्याला पटकन डिग्रेड करू शकत नाही. त्याला डिग्रेड करण्याची कॅपॅसिटी फक्त कोणामध्ये असते, मायक्रोब्स. जर तिथे खूप सेल्युलोज आहे, खूप लिग्नो सेल्युलोज आहे, जर तुमच्याकडे असे बॅक्टेरिया आहेत की जे त्याला डिग्रेड करतील, तर ते डिग्रेड होऊन they will release the organic matter in the soil which will be now as a supplement for the plants which are growing there. तर तिकडे जे प्लांट्स ग्रो होतात ते त्याचं मिनरलायझेशन ते करतील. व मिनरल कंटेंट किंवा बाकीचे न्यूट्रिएंट्स जे आहेत ते सॉईलमध्ये वाढवण्याचं काम हे कोण करतील, तुमचे सेल्युलोलायटिक आणि लिग्नोलायटिक व्हॉट यू कॉल एज इनॉक्युलंट्स, मायक्रोबियल इनॉक्युलंट्स. अझोला है ना, अझोला फन आहे म्हणजे बेसिकली, बट अझोला आपण शिकणार आहोत पुढच्या सेक्शनमध्ये वेअर वी आर गोइंग टू लर्न अबाउट नायट्रोजन फिक्सेशन, की अझोला बेसिकली तर फर्न आहे है ना. थोडं थोडं बॉटनी येतं तुम्हाला है ना. इट इज अ फर्न, टेरिडोफाईट, ॲक्वॅटिक फर्न येते. अझोला हा कोण आहे, तुमचा ॲक्वॅटिक फर्न. तर हा अझोला बेसिकली काय करेल, मतलब इट हॅज सिम्बायोटिक ब्लू ग्रीन अल्गी त्यासोबत असतात, म्हणजे नॉस्टॉक ॲनाबिना. आणि मग हे नॉस्टॉक ॲनाबिना हे काय करतात, दे फिक्स द नायट्रोजन अझोलाच्या लीव्समध्ये. आणि मग अझोलाचे लीव्स हे पॅडी फील्ड्समध्ये, राईसच्या फील्ड्समध्ये त्यांना काय प्रोव्हाइड करतात, तुमचे बायो फर्टिलायझर्स. तर हे असे अझोला. मायकोरायझा तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं, मायको सेपरेट पण लेक्चर घेणार आहे याच्यावर, तो स्टे ट्यून्ड विथ मी प्रोफेसर गिरीश कुकरेजा, राईट. सो मायकोरायझा दे आर फंजाय विच आर असोसिएटेड विथ द रूट्स ऑफ द प्लांट. म्हणजे प्लांटच्या रूट सोबत असलेले जे आहेत तर त्यांना आपण काय म्हणतो, तुमचे मायकोरायझा. तर हे तुमचे मायकोरायझा. तो मायकोरायझा एक क्लास आहे फर्टिलायझरचा. सो बेसिकली आपण पाहिलं नायट्रोजन फिक्सर्स, जे नायट्रोजन काय करतात, फिक्स. ॲटमॉस्फिअरमधला नायट्रोजन
जे प्लांट यूज करू शकत नाही. प्लांट कोणता नायट्रोजन यूज करतील? जे कशामध्ये डिझॉल्व्ड आहे? सॉइलमध्ये, है ना. नायट्रेट्स, नायट्राइट्स, अमोनिया. तर these nitrogen fixers they will convert this nitrogen into the usable form. मग तुमचा हा जो नायट्रोजन आहे N2 याला ते कशामध्ये कन्वर्ट करतील? अमोनियामध्ये, नायट्रेटमध्ये, नायट्राइटमध्ये. नायट्रोजन फिक्सर बेसिक क्लास. मग ते आपण बघूयात सिम्बायोटिक, नॉन सिम्बायोटिक. काही अल्गी आहेत, काही फॉस्फेट सोल्युबल आहेत. मी तुम्हाला म्हटलं फॉस्फेट सोल्युबलायझर काय करतील? इनसोल्युबल फॉस्फरसला कशामध्ये कन्वर्ट करतील? सोल्युबल. सेल्युलायटिक, लिग्नोलायटिक डिग्रेडेशन करतील, ज्याच्यामुळे ऑर्गॅनिक मॅटर आणि बाकीच्या गोष्टी वाढतील सॉइलमध्ये. अझोला हे फर्न आहे, तुम्हाला म्हटलं जनरली कुठं वापरणार तुम्ही? पॅडी फील्ड्स. आणि याच्यासोबत कोण असणार? नॉस्टॉक आणि ॲनाबिना. सियानो बॅक्टेरिया असतील याच्यामध्ये. कोण असतील याच्यामध्ये? सियानो बॅक्टेरिया. मायकोरायझा तुम्हाला सांगितलं. मायको म्हणजे कोण सांगितलं मी? फंगस. आणि रायझा म्हणजे कोण सांगितलं? रूट्स. सो फंजाय असोसिएटेड विथ द रूट्स ऑफ द प्लांट, मग त्याला आपण काय म्हणतो? तुमचे मायकोरायझा. तर असे वेगवेगळे क्लास लक्षात घ्या कोणाचे? तुमचे बायो फर्टिलायझर. नायट्रोजन फिक्सर मार्केटमध्ये जेवढे बायो फर्टिलायझर अवेलेबल असतील ना, मॅक्झिमम हे नायट्रोजन फिक्सर्स असतात. त्याच्यामधले सगळ्यात फेमस जो आहे तर तो कोण आहे? तुमचा हा रायझोबियम. सगळ्यात फेमस बॅक्टेरिया जो कोण आहे तो कोण आहे? तुमचा रायझोबियम. अझोरायझो यांची जोडी लय फेमस आहे नाही का? मोटू पतलू की जोडी तशी अझोरायझो. नॉन सिम्बायोटिक म्हणजे एकटं राहून तिकडं नायट्रोजन फिक्स करायचं, ॲझोटोबॅक्टर. आणि सिम्बायोटिकमध्ये कोण फेमस आहे? तुमचा रायझोबियम. पहिला कोणी रिपोर्ट केला होता? बायरिंक. बिजरिंक म्हणतात काही काही लोक, म्हणा तुम्ही त्याला, स्पेलिंग लक्षात पण राहते त्याच्याने. 90% लेग्युमिनस प्लांट्समध्ये काय असतात? तुमचे रूट नोड्यूल्स. म्हणजे रूट्समध्ये तुम्हाला काय सापडतील? नोड्यूल्स. आणि मग त्या नोड्यूल्समध्ये कोण बसलाय? हा रायझोबियम. रायझोबियमने काय करायचं? नायट्रोजन घ्या, फिक्स करा, ड्र. ड्र म्हणजे कोणाला द्या? प्लांटला. रायझोबियम प्रोव्हाइड्स नायट्रोजन टू दी प्लांट्स अँड प्लांट्स प्रोव्हाइड फोटोसिंथेट्स. प्लांटनी जे जे फूड बनवलंय ते कोणाला देणार? रायझोबियमला. रायझोबियमने जे जे नायट्रोजन फिक्स केले कोणाला देणार? प्लांट. एक हात दे, एक हात ले. तर हे तुम्हाला रूटच्या नोड्यूल्समध्ये हे कोण सापडतील? रायझोबियम. याला आपण म्हणतो सिम्बायोटिक. डिटेल का घेत नाहीये? पुढच्या लेक्चरमध्ये पण काहीतरी पाहिजे ना, तर तिथं आपण सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सेशन सेपरेटली बघणार आहेत म्हणून. सो दे आर प्रेझेंट इनसाइड दी नोड्यूल्स. आणि नोड्यूल्समध्ये जे प्रेझेंट आहेत त्यांना आपण काय म्हणतो? बॅक्टेरॉइड्स. आणि त्यांच्याकडे कोणती एन्झाईम आहे? नायट्रोजिनेज. लक्षात घ्या की जादू नाही आहे, यांच्यासाठी जादू आहे. आणि ती जादू करणारा जादूगर कोण आहे? तुमचा हा नायट्रोजिनेज, जो काय करेल? ॲटमॉस्फेरिक नायट्रोजनचा कन्व्हर्जन नायट्रेट, नायट्राइट, अमोनिया मध्ये कन्वर्ट करणारा हा तुमचा कोण आहे? नायट्रोजिनेज. नायट्रोजन फिक्सेशन करणारी ही एन्झाईम कोणती आहे? नायट्रोजिनेज. क्रॉप यील्ड 20 ते 30% वाढते. काही काही एंडोफाइट आहेत, सेलच्या आतमध्ये राहणारे, लीफच्या आतमध्ये, रूटच्या आतमध्ये. तर असे जे ऑर्गॅनिझम्स आहेत दे आर कॉल्ड एज एंडोफाइट्स. तुम्हाला राईसमध्ये, मेजमध्ये, बार्लीमध्ये, बाकीच्या ठिकाणी पण कोण सापडतील? हे एंडोफाइट्स. राईट. यू विल फाइंड ॲझोटोबॅक्टर हा कसा आहे? मी तुम्हाला सांगितलं फ्री लिव्हिंग. रायझोबियम हा कसा सांगितला होता मी? सिम्बायोटिक. अझोटोबॅक्टर कसा आहे? फ्री लिव्हिंग. नॉन लेग्युमिनस प्लांटमध्ये पण आहे, राईस, कॉटन, व्हेजिटेबल, तिकडे तुम्हाला हे जास्त कामाला येतात. अझोस्पिरिलम पण एक बॅक्टेरिया आहे जो कुठं वापरतो? मिलेट्स, ऑइल सीड्स, कॉटन. मग काही एरोबिक कंडिशनमध्ये, काही ॲनारोबिकमध्ये ग्रो होतील. प्लांट ग्रोथ हॉर्मोन्स पण प्रोड्यूस करतात. ॲडेड ॲडव्हान्टेज तुम्हाला म्हटलं ना, ऑक्झिन, सायटोकिनिन, जिब्रेलिन. मग हे कोण प्रोड्यूस करणार? तुमचे हे सगळे ऑर्गॅनिझम. ड्रॉट रेझिस्टन्स वाढवणार. काय वाढवणार? तुमचा ड्रॉटचा रेझिस्टंट. ड्रॉट दुष्काळ. तर त्या दुष्काळी परिस्थितीमध्ये पण ऑर्गॅनिझम हे त्या पर्टिक्युलर प्लांटची कपॅसिटी त्या पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटमध्ये पण सर्वाईव्ह होण्याचं आपण म्हणतो ना पॉवर, हे कोण देतात? तुमचे हे बायो फर्टिलायझर. सो मल्टिपल थिंग्स इट विल डू. सियानो बॅक्टेरिया लक्षात घ्या. सियानो बॅक्टेरिया मुळात बॅक्टेरिया आहेत बरं का. तुम्हाला वाटेल की त्याला लोककारण काही काही जण BGA असं पण म्हणतात, ब्लू ग्रीन अल्गी. ते काही म्हणू, बट इज नॉट अल्गी. वी कॉल इट एज BGA बट इट इज नॉट अल्गी. म्हणजे BGA इज अ करेक्ट नेम बट इट इज नॉट अन अल्गी. तर तो कोण आहे? बॅक्टेरिया. ॲनाबिना नॉस्टॉक नाव लक्षात ठेव बरं का. ॲनाबिना आणि कोण? नॉस्टॉक. तर ॲनाबिना नॉस्टॉक बरेच असतील असे, हे दोन विचारे गरीब लक्षात ठेवा. ॲनाबिना नॉस्टॉक हे काय करतात? ते पण ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन काय करतात? फिक्स कुठं? पॅडी फील्ड्स. पॅडी
तांदूळ, भात, राईस, हां म्हणजे एक हाफ जिरा राईस तसं नाही, बट राईसच्या फील्ड्समध्ये तुम्हाला म्हटलं ना की नायट्रोजन जो प्रोव्हाइड करायचं तर ते कोण प्रोव्हाइड करतात, ते ॲनाबिना आणि नॉस्टॉप. पण हे पण एवढे छान आहेत स्वतः डायरेक्टली नाही, कोणामध्ये जाऊन ॲक्वॅटिक फर्न अझोला, आठवते टाईप्समध्ये मी सांगितलं होतं ॲक्वॅटिक फर्न आहे कोणती, अझोला. तर त्या अझोलाच्या लीव्समध्ये हे बसतात आणि मग हे ॲनाबिना नॉस्टॉक ते अझोलाला देतील आणि अझोला कोणाला देणार, तुमच्या ह्या पॅडी फील्ड्स. राईसची ईल्ड ते खूप काय करतात, दे इन्क्रीज द ईल्ड ऑफ राईस. आणि कुठं करतात हे, हेट्रोसिस्ट. म्हणजे हा जो तुम्हाला दिसतोय ना याच्यामध्ये एक स्ट्रक्चर दिसतो तुम्हाला विच इज कॉल्ड एज हेट्रोसिस्ट. वेगळी दिसते एक सेल, बघा दिसते तुम्हाला, थांबा मीच दिसतोय. तर हा जो ही जी चेन आहे बघा याच्यामध्ये सगळे सारखे आहेत, हा वेगळा एक सेल दिसतो, दॅट इज व्हॉट इज कॉल्ड एज अ हेट्रोसिस्ट. त्यांना आपण काय म्हणतो, हेट्रोसिस्ट. इथं दाखवा, हां. तर या हेट्रोसिस्टमध्ये नायट्रोजनचं फिक्सेशन होतं. तर ते फिलामेंटस जे सियानोबॅक्टेरिया आहेत ना, तर ते नायट्रोजन फिक्सेशन कशामध्ये करतात, हेट्रोसिस्ट. आणि ते कशामध्ये रिच असतात, नायट्रोजिनेज. आठवते जादूगर एन्झाईम जी नायट्रोजन काय करते, फिक्स. तर ती नायट्रोजन फिक्स करणारी जी एन्झाईम आहे त्याला आपण काय म्हणतो, तुमचा नायट्रोजिनेज. तर हे ऑक्सिजनला सेन्सिटिव्ह असते, तिला ऑक्सिजन चालत नाही. जसं तुमच्या तिला काय काय चालत नाही तसं हिला पण काय चालत नाही, ऑक्सिजन. नायट्रोजनेज इज सेन्सिटिव्ह टू ऑक्सिजन. लक्षात घ्या, नायट्रोजनेज कोणाला सेन्सिटिव्ह आहे, ऑक्सिजन. मग हेट्रोसिस्ट तो मायक्रो एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करतो की ज्याच्यामध्ये काय नसेल, तुमचा ऑक्सिजन. तर ती खूप काळजी घ्यावी लागते. तुम्हाला म्हटलं ना फॉस्फेट सोल्युबलायझेशन हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. हे नायट्रोजन झालं. हे नायट्रोजनेज बद्दल मी एवढं का नाही बोललो, कारण आपण नायट्रोजन सायकलमध्ये पण शिकणार आहे, नायट्रोजन फिक्सेशनमध्ये पण शिकणार आहे. पण तुम्हाला बोर नको व्हायला, आधीच एवढं झालेलं आहे, पण अजून नको, माझ्यामुळं तर नको. परत तुम्ही म्हणते कुकरेजाला बोर करतात. एनिवेज, तर प्लीज माझं नाव नका खराब करू, माय नेम इज गिरीश कुकरेजा. सो फॉस्फेट सोल्युबलायझेशन मी तुम्हाला म्हटलं, तर हे फॉस्फरस मी तुम्हाला म्हटलं ना मेजर आहे का, कारण लागतोय इसेन्शियल आहे. कुठं लागतोय, एटीपी बनवायला लागतोय, ॲडिनोसिन ट्राय फॉस्फेट, 3 फॉस्फेट. एनर्जी करन्सी आहे तुमच्या सेलची ती फॉस्फोलिपिड. नाही आठवत ते मेम्ब्रेन नाही का, यू रिमेंबर दॅट, हेड आणि टेल. मग ही हेड कशी पोलर, टेल कशी नॉन पोलर, फ्लुइड मोझॅइक मॉडेल. हां, तर ते फॉस्फोलिपिड, मग त्याच्यात पण फॉस्फरस आहे. न्यूक्लिक ॲसिड, DNA RNA दोघं भाऊ बहीण, त्यांच्यामध्ये पण फॉस्फेट. लहानपणी शिकले असतील ना, DNA डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ॲसिड. तेवढ्यात म्हणून घेतलं मी मनात, RNA रायबोज न्यूक्लिक ॲसिड मला पण येतं. व्हेरी गुड. ते DNA RNA जुडलेले पण कशाने, 3' 5' फॉस्फोडायस्टर लिंकेज. मग ते तिथं पण फॉस्फरस सगळीकडे हो है ना. तर फॉस्फरस सगळीकडे लागते. तर हे प्लांटमध्ये, आपल्यामध्ये, बोन्समध्ये, मसल्समध्ये, तुमच्या टीथमध्ये, सगळीकडे तुम्हाला काऊन सापडणार टीथमध्ये, बरं असं. तर इथं पण तुम्हाला सेलमध्ये कुठं सापडतं, ATP, एनर्जी करन्सी, फॉस्फोलिपिड, न्यूक्लिक ॲसिड. एनायनिक फॉर्ममधून ॲब्झॉर्ब होणार, PO4- मधून. लिस्ट अवेलेबल आहे, जरी तुम्हाला खूप दिसत असला ना तरी तो अवेलेबल नाही. इनसोल्युबल आहे, कारण का प्रेसिपिटेट होऊन जातो, कंबाईन होऊन जातो कोणासोबत, आयर्न ॲल्युमिनियम यांच्यासोबत, म्हणजे अवेलेबल होत नाही. फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया काय करतील, मग ऍसिड फॉस्फेटेज एन्झाईम प्रोड्यूस करतील, ज्याच्यामुळे काय होईल, तो फॉस्फेट निघेल. एखादा सेल मेल आहे तर त्याच्या फॉस्फोलिपिडमधून फॉस्फेट काढेल, DNA मधून फॉस्फेट काढेल, RNA मधून फॉस्फेट काढेल. का तुमचे रूट्स काय RNA DNA घेणार आहे का, व्हॉट दे वॉन्ट इज फॉस्फरस. म्हणजे ऍसिड फॉस्फेटेजेस त्या ऑर्गॅनिक मॉलिक्युल्समधून फॉस्फेट काढून कोणाला अवेलेबल करून देतील, तुमच्या प्लांट्स. सो इट विल डिग्रेड दॅट, इट विल प्रोड्यूस ऑर्गॅनिक ॲसिड्स वेगवेगळ्या. आणि मग ह्या ज्या वेगवेगळ्या ऑर्गॅनिक ॲसिड्स आहेत ना, तर त्या ऑर्गॅनिक ॲसिड्समुळे काय होईल की जो फॉस्फेट आहे जो इनसोल्युबल फॉर्ममध्ये, जो प्रेसिपिटेटेड फॉर्ममध्ये, तो सोल्युबलाइज होईल. आणि मग ते ॲसिडिक कंडिशन असल्यामुळे सोल्युबलायझेशन वाढेल. तर फॉस्फेट जो इनसोल्युबल आहे, जो लिस्ट अवेलेबल आहे, बिकॉज तो कंबाइंड आहे, प्रेसिपिटेटेड आहे, तो इझिली अवेलेबल होईल बिकॉज ऑफ दिस ऑर्गॅनिक ॲसिड आणि ॲसिड फॉस्फेटेजेस. फॉस्फेट रॉक आणि फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, PSBs म्हणजे कोण, फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया. याचं जर कॉम्बिनेशन तुम्ही दिलं, PSB आणि फॉस्फेट रॉक,
तर तुम्हाला फॉस्फेट फर्टिलायझेशनची रिक्वायरमेंट 50% कमी होते. तुम्हाला तुमच्या सॉइलमध्ये काय टाकावं लागत नाही, तुमचा फॉस्फेटचा फर्टिलायझर. का? कारण तुम्ही काय टाकला? फॉस्फेट. फक्त फॉस्फेट टाकून पण नाही चालत, कारण फॉस्फेट तुम्ही सॉइलमध्ये टाकला की तो कंबाईन होऊन जातो, प्रेसिपिटेट होऊन जातो, इनसोल्युबल होऊन जातो, अनअवेलेबल होऊन जातो. रॉक फॉस्फेट सोबत तुम्हाला काय टाकावे लागतील? पीएसबी, फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया. तर तुम्हाला फॉस्फेटची रिक्वायरमेंट कमी होते. बॅसिलस मेगाटेरियम असेल, सुडोमोनास असेल, ॲस्परजिलस असेल, अशा वेगवेगळ्या स्पीशीज हे फॉस्फेट काय करतात? तुमचा सोल्युबलाइज, राईट. सो लाईक दीज डिफरंट ग्रुप्स ऑफ ऑर्गॅनिझम्स दे वर्क ॲज बायोफर्टिलायझर्स. आपण कोण कोण पाहिले? नायट्रोजन फिक्सर्स पाहिले, सिम्बायोटिक पाहिले, फ्री लिव्हिंग पाहिले, प्लांट ग्रोथ हॉर्मोन प्रोड्यूस करणारे पाहिले, लिग्नोसेल्युलोसिक पाहिले, सियानोबॅक्टेरिया पाहिले, अल्गल पाहिले, फंगल पाहिले. हे टाईप्स झाले. हे डिटेलिंग का नाही केलं? सेपरेट सेक्शन्समध्ये आपण शिकणार आहेत. जसं मायक्रोरायझा सेपरेट सेक्शन आपल्याकडे आहे, सियानोबॅक्टेरिया सेपरेट सेक्शन आहे आपल्याकडं, हा नायट्रोजन फिक्सेशन हा पूर्ण सेपरेट सेक्शन आहे. पण हे वेगवेगळे प्रकार आहेत कशाचे? तुमच्या बायो फर्टिलायझर. लक्षात आपल्याला इथं काय ठेवायचं आहे? लाईव्ह मायक्रोबियल सप्लिमेंट येते, राईट. सो लाईव्ह मायक्रोबियल सप्लिमेंट which is going to increase the yield, obviously that is what is called as biofertilizer. Advantages 4 वेळा तेव्हा पण सांगितले, पण परत एकदा सांगतो, एन्व्हायरमेंटची काळजी घ्या, इको फ्रेंडली आहेत, गुड सीड जर्मिनेशन त्यांच्यामध्ये आहे, अँटी फंगल सबस्टन्सेस ते प्रोड्यूस करतात, नायट्रोजन फिक्स करतात, फॉस्फरस अवेलेबल करतात, आत्ता सांगितलं एवढे. फॉस्फेट सोल्युबलायझर, इको फ्रेंडली, एन्व्हायरमेंटला हार्म नाही, सॉइलचा पीएच, सॉइलची हेल्थ मेंटेन करतात, ती गरजेची आहे. कारण आजकाल आपण फक्त डेव्हलपमेंट नाही, आपण कोणत्या डेव्हलपमेंट बद्दल बोलतो? सस्टेनेबल डेव्हलपमेंट. प्रगतीबद्दल नाही, शाश्वत प्रगती. सगळं खाऊन संपून टाकतो, मुलाबाळांसाठी काय ठेवतो का नाही? तर वी आर टॉकिंग अबाउट सस्टेनेबल डेव्हलपमेंट वेर वी वॉन्ट टू यूज द रिसोर्स अँड कीप इट फॉर द नेक्स्ट जनरेशन. तर त्यासाठी तुम्हाला कोण मदतीला येणार आहेत? तुमचे बायो फर्टिलायझर. सेफ टू हँडल, इझी टू अप्लाय, डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर पण त्याच्यामुळे होईल. बाकीच्या मॅन्युअर सोबत, फर्टिलायझर सोबत, बाकीच्या ॲग्रोकेमिकल सोबत पण तुम्ही इझिली त्यांना वापरू शकता. तर दीज आर सम ऑफ द ॲडव्हान्टेजेस ऑफ कोणते फर्टिलायझर? तुमचे बायो फर्टिलायझर्स, राईट. सो thank you so much for being with me, Professor Girish Kukreja, on this AgriTube, where we learnt about the various types and the definition of biofertilizers. Stay tuned with me and the AgriTube for more discussions on what are the various aspects, how microorganisms can actually change the field of agriculture. Thank you so much.